हमारे गुरु मंगलदास जी का आश्रम है। हमारे गुरुदेव मंगलदास जी का आश्रम है रूपनगर फंटा, इसे रूपनगर फंटा कहते हैं। जावरा तहसील है, जिला रतलाम है। हमारे गुरुदेव मंगलदास जी 1008 है। उनको ब्रह्मलीन हुए 4.5 महीने हो गए। राखी के 6 दिन बाद छठ के दिन हमारे गुरुदेव 6 बजे छठ के दिन गुरुवार था, उस दिन 14 तारीख के दिन ब्रह्मलीन हो गए सुबह 6 बजे। जय श्रीराम मित्रांनो, आत्ताच जय आपण श्रीराम. बघितलं बाबाजींच्या वाणीतून आपण आत्ताच ऐकलं. खरं तर आता आम्ही सावरिया शेठला चाललेलो आहोत. खाटू श्यामला जात असताना दुसरं आपल्याला त्याच्या अगोदर सावरिया शेठ यांना त्यांचं दर्शन घेण्यासाठी आपण चाललेलो होतो. तर जात असताना आम्हाला जेवायचं होतं, तर आमच्यासोबत सगळी सिस्टीम आहे. मग स्वयंपाक बनवायचा, कुठं बनवायचा, तर मग एक आश्रम दिसला आणि आम्ही तिथे थांबलो. आणि खूप सुंदर असा आश्रम होता. आणि आम्ही गेल्या गेल्या महाराजांनी आमचं आगमन इतकं सुंदर असं केलं. 1008 मंगलदासजी महाराज यांची समाधी इथं आहे. आणि आल्या आल्या यांनी विचारलं की तुम्हाला जेवायचं असेल तर आमच्याच आश्रमात तुम्ही जेवण करा, आम्ही सगळा स्वयंपाक बनवतो आणि तुम्हाला जीव घालतो. पण आपल्याकडे पूर्ण सिस्टीम असल्यामुळं आम्ही महाराजांना विनंती केली, फक्त आम्ही स्वयंपाक इथं बनवतो, आमच्याकडे सगळं आहे, फक्त आम्हाला जागा द्या. ते म्हणे आम्ही जीव घालतो. म्हटलं नाही महाराज, म्हणजे मला तुम्हाला यातून एक सांगायचं आहे मित्रांनो, तुम्ही जर कधी खाटू श्यामला आले, सावरिया शेठला आले, तर तुम्ही 100% झावरा ना, झावरा या गावी मंगलदास आश्रम आहे, नक्की थांबू शकता. तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट सर्व म्हणजे तुम्हाला सेवा मिळेल. खूप छान असा आश्रम आहे. आणि मंगलदास महाराजांची जिवंत समाधी इथं आहे. महाराज धन्यवाद. आणि मला सांगायला अत्यंत आनंद वाटतो मित्रांनो, आपला सनातन धर्म कसा वाढला पाहिजे. काय होतं की आपल्या धर्मामध्ये पैशाला खूप काही लोक महत्त्व देतात, पण आल्यानंतर महाराजांना म्हटलं, महाराज काही फी किंवा काही आम्ही दान करू शकते. म्हणे नाही, तुमच्या मनाने करायचं असेल करू शकता, पण तुम्ही कुठलाही 1 रुपया न देता तुम्ही या जागेचा वापर करू शकता. सर्व गोरगरीब सर्वांना ही जागा खुली आहे. हे ऐकून खरंच मन प्रसन्न झालं. आणि सनातन धर्म किती श्रेष्ठ आहे, किती पवित्र आहे आणि किती निस्वार्थी आहे, यातून एक सुंदर असं उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं. महाराज खूप खूप धन्यवाद. असेच आशीर्वाद सर्व भक्तांना असले पाहिजे. जय सावरिया शेठ, जय खाटू श्याम. जय